खासदारकीचं तिकीट विकेट भेटेल का मला? खासदारकीचं तिकीट भेटेल का मला? हो, काँग्रेस. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे 18 तारीख. आपला बड्डे होऊन 2 दिवस झालेले आहेत. 2 दिवसापूर्वी म्हणजे बड्डेच्या दिवशी विकास रायकरने विश केला होता, केक पण कापणार होता. आणि त्यावेळेस असं झालं की माझ्या मागे एवढी गडबड असल्यामुळे मी काही त्यांना भेटू शकलो नाही. आणि आज सकाळी 18 तारीख, आज सकाळी विकास रायकर याचा फोन आला आणि ते एकदम जवळचे मित्र. तो फक्त म्हटला लवकर या, बाहेर जायचं आहे. आणि मला एवढंच सांगितलं, बाकी काही बोललेला नाही आहे तो. आणि त्याच्यासोबत असं असतं की जिथे गेलं तिथं फक्त गुपचूप त्याच्या सोबत जावं लागतं. कुठलं सरप्राईज काय नाही, जेवपर्यंत काम होणार नाही तोपर्यंत तो काही सांगणार नाही. आणि तिथे गेल्यानंतर पूर्ण काही सांगतो. तर गाईज आता आम्ही आलेले आहे औंधला. मला तेवढा तर पूर्ण ॲड्रेस पहिली वेळेसच आलो आहे मी. आणि रायकरसोबत असल्यावर कसं असतं, गुपचूप मागे बसावं लागतं. ते कुठलीही गोष्ट काय करायची म्हणलं तर ते फक्त सोबत असावं लागतं त्याला. आणि सांगणार नाही तो, जोपर्यंत काम होणार नाही आपण साक्षात ते बघावं लागेल. आता तरी आपण प्रयत्न करू, त्याला विचारूया रायकर आपल्याला सांगतो की नाही ते. आणि हा इथं बाजूलाच उभं टाकला आहे. तर आता तरी सांग किंवा इथं कशाला आणले मला. तू सकाळी पण फोन केला होता आणि तुला येतो म्हणलं, तुम्हाला लवकर बोलवलं. तू कशासाठी आणले ते सांग. हां बरोबर आहे, मी सकाळी फोन केला होता तुम्हाला. हां काय कसं आहे, तो मला जर सांगितलं असतं हां तर तुम्ही आले नसते माझ्याबरोबर. त्याच्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट जे लोकेशन आहे त्या लोकेशनवरच तुम्हाला आणलं. हां इथं आणल्यावर त्यांना सांगितलं की मी तुम्हाला गिफ्ट घेत आहे बड्डेचं. आणि बड्डेचं गिफ्ट. हो, हे गाईज हे जर अगोदर सांगितलं असलं तर मी आलो नसतो. पण हे याचा हेच असतं की त्याचा हेतू की अगोदर काहीच सांगितलं नाही, कुठली गोष्ट करायची डायरेक्ट ऑन दी स्पॉट सांगते. पण असं काय गिफ्ट आहे आता तरी सांग. हे माझी इच्छा होती, कारण बड्डे दिवशी मी लय बिझी होतो. हां आणि फोन केला. आणि तुझ्यापेक्षा तर मी बिझी होतो. तुला 2-3 वेळेस सेलिब्रेशनला फोन आला होता, पण मीच लई बिझी होतो तुझ्यापेक्षा तरी. त्यामुळे मी त्याच्याबद्दल आता पण तुला सॉरी म्हणतो. त्यावेळेस आपलं सेलिब्रेशन झालं आहे त्याबद्दल. 5 वाजता मी यांना फोन केला होता, पण मला एक लय अर्जंट काम आलं होतं माझं वैयक्तिक. कारण ते काम मी चुकू शकत नव्हतो. मी त्यांना बड्डे सेलिब्रेशन झालं नाही, माझी इच्छा झाली की त्यांना एखादं शर्ट द्यावा. म्हणून मी त्यांना शर्ट घ्यायला आणलं इथं औंध या ठिकाणी, जे आमच्याकडचं शॉप आहे CRMचं, तिथं आणलेलं आहे त्यांना. तर हे आहे CRM शॉप, इथं रायकर घेऊन आलेला आहे. तर चला आपण मध्ये जाऊया. हाईट थोडी जास्त घेतली ना यातून. घ्या काही एक छोटंसं शॉप आहे, पण एकदम छान आहे. रेडीमेड कपडे पण आहेत, बेल्ट पण आहेत, इकडं पीस पण आहेत, कपड्याचे पीस पण आहेत. आणि हे काका एकदम छान स्वभाव आहे यांचा. आम्ही आताच एक घेतलं, बेत पण दिलेला आहे. आणि छान आहे, ऑनमध्ये एकदम छान दुकान आहे. जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर नक्कीच करा. तर गाईज आमचे शर्ट खरेदी करून झालेला आहे. शर्ट पीस होतं, एकदम मस्त आहे. गिफ्ट म्हणून आहे. आता नाही घेतलं तर मित्र नाराज होतो ना. हे बघा, तर गाईज आज तारीख आहे 23/3 आणि 18 तारखेला आम्ही गेलो होतो शोरूमला, जे की रायकरने नेलं होतं का शर्ट घ्यायसाठी. आणि ते एक पीस घेऊन शिवाय टाकलं होतं तिथेच. आणि 12 तारखेलाचा बड्डे होता, तर नंतर आमची थोडी भेट झाली नव्हती मध्ये, म्हणून 18 तारखेला गेलो. आणि आज तीच गिफ्ट या रायकर घेऊन आलेला आहे, याच्यामध्ये शर्ट. तर आता आपण घालून बघूया कसं दिसते काय नाही. एकदम मस्त सरप्राईज आहे गाईज, आज भेट आहे, गिफ्ट आहे, घालायला तर पाहिजे ना. एकदम मस्त आहे ते. तसं फॉर्मल शर्ट मी जास्त घालतच नाही, पण गाईज आणि एवढं फॉर्मल शर्ट मधून व्हाईट शर्ट बिलकुल नाही. एवढं भारी वाटतंय ना, मग एकदम फिटिंगला बी छान येते. खासदारकीचं तिकीट विकेट भेटेल का मला? खासदारकीचं तिकीट भेटेल का मला? हो, काँग्रेस. कसं वाटतं? लय मस्त. बाहेर जायला मस्त, कुठे फिरायला जायचं असेल ना, एकदम मस्त, एकदम भारी.
गाईज एकदम भारी वाटते. व्हाईट शर्ट आहे, वरून व्हाईट टोपी आहे, एकदम भारी. 1-2 दिवस मिरवतो मस्त हे शर्ट घालून. मस्त वाटलं. गिफ्ट होतं, गिफ्ट ॲक्सेप्ट करायला पाहिजे. पण गिफ्ट असं जात पण नव्हतं गिफ्ट घ्यायला, पण त्याने एकदम डायरेक्ट सांगतं की तिथे गेल्यानंतर. तर मस्त वाटलं गिफ्ट घेऊन. रायकर साहेबांचा आमच्याकडून पुन्हा एकदा धन्यवाद, जे की आमच्या बड्डेचं विश केलं आणि एक गिफ्ट दिलं. तर चला भेटूया आपण नंतरच्या व्लॉगमध्ये.